काटेवाडी गलांडेवाडी पहिला चेंडू हा चेंडू झपकन वेगाने टाकलेला विकेट कीपरच्या हातामध्ये येऊ शकला नाही अविनाश गावडे समजू शकले नाहीत वाईड बॉल वाईड +1 बऱ्याच प्रेक्षकांना बाहेरनं वाटलं असेल अविनाश यांनी चेंडू का सोडून दिला परंतु वाईड बॉल दिल्यानंतर समजलं असेल कारण डॉक्टर अविनाश गावडे एक हुशार त्या ठिकाणी फलंदाज आहेत गोलंदाजाचं नाव गोलंदाज मयूर त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहेत अष्टविनायक विजय चषकामध्ये उद्याचा दिवस मात्र परत एकदा आपल्याबरोबर एक तगडी स्टार कट असणारा टीम घेऊन येईल सचिन गवळी स्पोर्ट्स फाउंडेशन मुळशी विरुद्ध संकल्प फाउंडेशन शिरूर आर्यन स्पोर्ट्स चिर्ले उरण मुंबई विरुद्ध दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन खेड मोहोळ सोलापूर विरुद्ध मातुश्री 11 पिंपरी चिंचवड वैष्णवी 11 स्टार कर्ज विरुद्ध एमडी वॉरियर्स अलिबाग असे 8 तगडे संघ उद्या मैदानावरती येणार आहे विशाल निगोट धावतोय पळतोय अविनाश गावडे आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर विशाल निगोटला त्या ठिकाणी नशिबानं साथ दिली आणि आरामदायक विजय त्याने नोंदवला ज्या गोलंदाजाच्या चेंडूवरती त्यानं षटकार खेळला ना त्यानंच त्याचा अगोदर झेल सोडला तर विकेट किपिंग करत असताना तिथं जर तो झेल टिपला गेला असता तर मात्र परिस्थिती वेगळी असती अजय भाऊ आवळे त्याचबरोबर संजय भालराव सर आपले मुंबईवरून आलेले मित्र सुंदर अंपायरिंग या स्पर्धेमध्ये करताना स्पर्धेचा नक्कीच थरार त्यांनी वाढवलेला आहे त्यानंतर 7 जूनला सुद्धा अविनाश गावडे हुकचा फटका बरोबर कॅप मध्ये खेळून दिलाय चेंडू जातोय सरळ सीमा पार एक सुंदर चौकार थँक्यू डीजे 7 तारखेला ओपन गटाचा थरार या मैदानावरती रंगेल पहिला सामना श्री तेज 11 विरुद्ध NB 11 धनकवडी दुसरा सामना हमराज मृत्युंजय पुणे विरुद्ध मंगलमूर्ती 11 तिसरा सामना मुंबईचा सम्राट विरुद्ध अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान या संघामध्ये असेल चौथा सामना तुमच्यापर्यंत कळवेल पुढचा चेंडू परत एकदा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता बॅट बॉलचा संपर्क नाही अविनाश गावडे यांनी बारकाईनं पंचांगण पाहिलं मला वाटतं कितीतरी वेळा संजय भालराव सर अविनाश गावडे एकमेकाविरुद्ध खेळले असतील एका बाजूने सूर्या रेंजिल दुसऱ्या बाजूने साई शिरूर हे संघ अनेक वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले असतील आज मात्र एक फलंदाज आहे एक पंच आहे अशा प्रकारच्या गमती जमती क्रिकेटमध्ये अनेक वेळा पाहायला मिळतात गोलंदाज मात्र आपल्या गोलंदाजी मार्कवरती थांबलेत उंच पुरे तगडे युवा गोलंदाजी मार्कवरती काम करतात मयूर आतापर्यंत मात्र दोन्ही बॅटरला त्यांनी फार काही मोठे फटके खेळू दिले नाहीत धाव फलकावर धावा आहेत त्या 7 शेवटचा सामना मात्र व्यंकटेश वॉरियर्स विरुद्ध राजमुद्रा विक्रोलियन्स हा सामना 7 तारखेला असणार आहे परत एकदा चेंडू ऑप्टमच्या बराचसा यावेळेस मात्र वेल लेफ्ट केला परत एकदा पंचांकडे नजर गेली तोपर्यंत पंचांनी वाईडचा इशारा केला होता कितीतरी वेळा हे खेळाडू एकमेकाविरुद्ध आले अविनाश गावडे सतीश गावडे आजही मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये नक्की उतरतात आपल्या गावातल्या गाव चॅम्पियन स्पर्धा नक्कीच ते गाजवत असतात आणि या बंधूंचं नाव त्या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमी अजरामर राहणार आहे शॉर्ट पिच होता ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता मिस टाइम फटका वळसा घेत चेंडू जातोय तो मात्र लॉंग लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक फार दूर आणि चेंडूने सीमारेषे केले पार एक सुंदर चौकार थँक्यू डीजे खास मुंबईवरनं ही स्पर्धा आखो दे कहाल पाहण्यासाठी स्वप्नील पालव सर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे संभाजी भाऊ थिवरकर असतील त्याचबरोबर विमोश नायडू असतील आमचे साजिद भाई लाला त्या ठिकाणी असतील यांच्या माध्यमातून दिवरोड परिसरामध्ये अनेक दर्जेदार स्पर्धांचं आयोजन होत असतं त्या स्पर्धेमधलं एक नामांकित हे पुष्प आहे ज्याचं नाव आहे ते मात्र अष्टविनायक विजय चषक मिस टाइम फटका होता बॅटची एज घेतोय शॉर्ट थर्डमॅनला फिल्डरनं चेंडूवरती ताबा मिळवलाय धाव फलकावरती आपण पाहतो एका संख्येनं वाढ होईल धाव फलक पुढे जातोय आमचे स्कोरर मित्र कळवतायत 13 धावा धाव फलकावरती अविनाश गावडे मला वाटतं थोडेसे अडखळतायत दिवसातला उन्हातला हा सामना नक्कीच दुसरा ते खेळतायत थोडीशी दुखापत नक्कीच जाणवते 2 वर्षापूर्वी मी अविनाश गावडे यांना पाहिलं होतं आपल्या लिगामेंटच्या दुखापतीनं क्रिकेट बंद होते की काय या परिस्थितीमध्ये असताना त्या दुखापतीमध्ये परत एकदा त्यांनी आपल्याला मागे आले आणि क्रिकेट ते खेळतात त्यांचे सहकारी मित्र माझ्या बरोबर इकडे ठिकाणी व्यासपीठावरती नक्कीच उपस्थित आहेत त्यांचे अतिरिक्त खेळाडू उपस्थित त्यांनी माहिती दिली डॉक्टर यांची आता जवळपास सर्व लिगामेंट एक 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 करून त्या ठिकाणी रिपेअर होत आहेत म्हणजे क्रिकेट बद्दल असणारे प्रचंड प्रेम आता सुद्धा त्यांना तुम्ही लंगडताना पाहता कारण सांगणारा माणूस आयुष्यात कधीच पुढे जात नाही आणि डॉक्टर अविनाश गावडे हे कारण न सांगणाऱ्या खेळाडूचं नाव आहे षटक क्रमांक पहिलं संपलंय 14 धावा धाव फलकावरती आहेत विनोद बाबळे तिकडे मात्र नक्की चेहऱ्यावरती हास्य आहेत आमचे राहुल गोगडे सुद्धा
त्या ठिकाणी शिरूर संघाकडनं नक्कीच चांगल्या प्रकारचा खेळ त्यांचा नक्कीच आपण पाहिलेला आहे. मगाचा सामना थोडासा अडकला होता. विनोदनं गेल्या धमाकेदार फटका खेळला, परंतु मला वाटतं वारं आडवं आलं आणि विनोदला ते वारं आडवं जाण्याची नेहमी सवय आहे आयुष्यामध्ये. अनेक वेळा त्याच्या वारे आडवी गेले, त्याला माहिती आहे मला काय म्हणायचंय. धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा, माफ करा 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय तो गोलंदाज, गोलंदाजचं नाव ओंकार. ओंकार गोलंदाजी मार्कवरती येतोय. काटेवाडी गलांडेवाडी इंदापूर तालुक्यातली 2 गावं एकत्र करत आपले मित्र मैदानावरती आलेत आणि आपल्या खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन ते करतायत. मगाशी मात्र फलटण साइडचा संघ आपल्याला पराभूत होताना दिसला. सुनीलराव भिसे संघ घेऊन मैदानावरती आले होते, परंतु फार दूरवरून आलेला संघ आपण म्हणता येईल. हरकत नाही, हार जिंकणं हारणं जिंकणं हा क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत ते झुंजले हे फार महत्वाची गोष्ट आहे. धावफलकावर धावा आहेत त्या 14 विदाउट लॉस. सलामी जोडी अजूनही मैदानावरती आहे. विशाल निगोड ट्राय कॅन्डला फलंदाजी करताना परत एकदा एक वेगळ्या प्रकारचा फटकण्याचा प्रयत्न. गोलंदाजाचं कौतुक करायला लागेल, 4-5 पावलामध्ये भन्नाट गोलंदाजी तो करतोय. गोलंदाजाचं नाव आहे ओंकार. या अगोदर आपण मयूरला पाहिलं, तो सुद्धा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करत होता. आता आपण ओंकारला पाहतोय, तो सुद्धा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या क्रिक लाईव्ह स्पोर्ट चॅनलवरती हे प्रक्षेपण लाईव्ह पाहणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय अष्टविनायक विजय चषक 2024 देवरोड परिसरामधली एक नामांकित स्पर्धा. यावेळेस मिस टाइम टॉप एज घेऊन चेंडू मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरनं मागे गेला. मिड ऑन फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, चेंडू अडवतोय, परत येतोय गोलंदाजाकडे, तोपर्यंत सिंगल पूर्ण होते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 15. सुमित सर, मला वाटतं माहिती सुमित सरांपर्यंत पोहोचली की नाही माहित नाही. याच्या अगोदर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडलं नव्हतं, कधीच घडलं नाही, ते अमेरिकेमध्ये घडणार आहे. तुम्ही म्हणाल असं काय वेगळं घडणार आहे, बॉल वेगळा असणार आहे, बॅट वेगळे असणार आहे, परंतु आज अशी एक गोष्ट मी तुम्हाला सांगून जाईल, तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. जी गोष्ट या अगोदर कधीच कुठल्या मैदानावरती घडली नव्हती, ती गोष्ट यावेळेस तुम्हाला अमेरिकेच्या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 15. परंतु सर्वांनी परत एकदा आस लावून बसलेत, वर्ल्ड कप भारतानं जिंकावा. जिंकणार एकच संघ आहे, तो आपल्याला कळेल लवकरच, कारण मला वाटतं वर्ल्ड कपला सुरुवात होते. IPL संपलं, त्यामधनं अनेक खेळाडू त्या ठिकाणी आले, अनेक खेळाडूंना IPLचा फायदा झाला आणि भारतीय संघ अमेरिकेत जाऊन अमेरिका वेस्ट इंडिजच्या त्या ठिकाणी त्या वर्ल्ड कप दौऱ्यावर जाऊन दाखल झाला. बॅकफुटला सर त्या ठिकाणी सरकत डॉक्टर अविनाश गावडे यांचा स्कोर ड्राईव्हचा फटका फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पडून पूर्ण केली गेली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावर. या अगोदर तुम्ही कुठल्या आंतरराष्ट्रीय मैदानावरती जावा, त्या ठिकाणी कधीच स्नायपर्स लावले गेलेले नव्हते. स्नायपर्स म्हणजे उमेश माहित नाही, त्यांना थोडा तरी अंदाज आहे. जे 12 खेळाडू आहेत आमच्या मला वाटतं फिल्डिंग टीमचे ना, बॅटिंग टीमचे जे 12 खेळाडू आहेत त्यांना थोडा तरी अंदाज आला स्नायपर्स म्हणजे काय. नक्कीच परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस कडकडीत फटका, एक्स्ट्रा कव्हरचा लॉफ्टेड हा टोला खेळला गेला, चेंडू सीमा पार, चौकार. Jazz in the mix. DJ Ash. Thank you DJ. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावफलकावर धावा आहेत त्या 21, 21 धावा. अतिशय चांगलं षटक. मला वाटतं पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा होत्या, या षटकामध्ये 7 धावा फक्त खर्च केल्या. स्नायपरचा उल्लेख आपण केला. स्नायपर म्हणजे स्पेशल त्या ठिकाणी मिलिटरी प्रशिक्षण घेतणारे आणि अचूक अशा प्रकारचा वेध घेणारे, त्या ठिकाणी बंदूक म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्या स्नायपर रायफल्स पहिल्यांदा यावेळेस अमेरिकेच्या मैदानावर लावले जाणार आहेत खेळाडूंच्या सुरक्षितेसाठी, जेणेकरून खेळाडूंच्या सुरक्षितेला कुठल्या प्रकारचा धोका होऊ नये. कितीतरी लांबनं त्या ठिकाणी शेकडो मीटरच्या अंतरावरनं अचूक लक्ष्याचा वेध घेणाऱ्या स्नायपर रायफल्स यावेळेस अमेरिका आणि त्या ठिकाणी मैदानावरती लावले जाणार आहेत. गोलंदाज नाव कळवा कृपया.
सूरज गोलंदाजी मार्कवर तयार होतात. शिवराज गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी सज्ज होत आहे षटक क्रमांक 3 घेऊन. राईट आर्म पाहूया कशा प्रकारचा मार आहे. पहिले 2 गोलंदाज तर डावखुरे होते. दोन्ही गोलंदाजांनी मात्र इंदापूर संघासाठी चांगल्या प्रकारचं काम केलंय. धावफलक रोखून ठेवलाय. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा आहेत. पाहूया पहिला मला वाटतं सराव सामना बांगलादेश संघाविरुद्ध जिंकून भारतीय संघाने सर्वांच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत वर्ल्ड कप मध्ये. परंतु मुख्य स्पर्धा ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस काय होणार हे आपल्याला पाहायचं आहे. शिवराज डान्सिंग डाऊन द विकेट. विशाल निगोटनं चेंडू हवेत उडवलाय. लॉंग ऑफच्या चेहरा चेंडू मात्र एक टप्पा घेत जातोय. खणखणीत चौकार. मला कुणाच ऐकू मला पाहिजे फक्त बायको. थँक्यू डीजे. धाव फलकावरती आपण पाहतोय 25 धावा धाव फलकावरती आहेत. धाव फलक पाहतोय आपण 25 धावा. शिवराजच्या पहिल्या चेंडूवर हल्ला. स्विच हिटचा प्रयत्न होता विशाल निगोटचा. हलकसा अपील. पंचांना विचारलेले प्रश्न. नॉट आउटचा इशारा पंचांनी केला. संजय भालराव सर मुख्य पंच म्हणून काम पाहत आहेत. स्क्वेअर लेगला मोरे सर मात्र खास मुंबईवरनं जेपी पॅनलचे जे पंच आहेत आमचे परम मित्र जय पवार सरांच्या पॅनल मधून असणारे पंच आहेत आणि त्यांना या स्पर्धेसाठी विशेष आमंत्रित केले गेले. सुंदर कमबॅक शिवराजचा विशाल सारख्या फलंदाज समोर. स्विच हिटचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झाला नाही आणि त्या ठिकाणी थेट चेंडू गेलाय तो कव्हर्स मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण इंदापूर संघानं परत एकदा चांगलं नियंत्रण मॅच मध्ये मिळवलेलं आहे. चालू सामन्यातला जिंकणारा संघ मला वाटतं क्वार्टर फायनल खेळेल यशवंत भाऊ पाचंगे पारगाव हराळवाडी संघाबरोबर. अर्थात मला वाटतं जितेन शेलकेच्या संघाबरोबर. जितेन शेलके भैया यांच्या बरोबर मात्र नक्की तो संघ आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळेल. युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं त्या ठिकाणी स्वागत आहे. थोड्या वेळापूर्वी फोन आला मुळशीमधून लवळे गावातून आमचे परम मित्र योगेश भाऊ गावडे आणि त्याचा संपूर्ण मित्र लाईव्ह मॅच आनंद घेतोय. हार्दिक स्वागत आहे. लॉंग ऑनला चेंडू चढवलाय. एक छोटा खेळाडू काम सुंदर केलंय. अविनाश गावडे परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. थँक्यू. नवीन फलंदाज विजय जाधव. नक्कीच माहिती जी आपल्यापर्यंत येते पुढच्या वर्षी परत एकदा अष्टविनायक विजय चषक एका नव्या रूपात नव्या दिमाखात आपल्या समोर येईल. ज्यावेळेस डे नाईट क्रिकेटचा थरार या मैदानावरती अष्टविनायक विजय चषक 2025 च्या माध्यमातून रंगेल. त्याबद्दल सर्व ठिकाणी आयोजकांचं करावं थोडं कौतुक कमी आहे. प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं घेऊन येण्याचं काम आयोजक करतात. शिवराज छोटा पॅकेज बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. यावेळेस मात्र विजय पहिल्या चेंडूवरती आश्वासक फटका आणि झेल सुरेख टिपलाय. खेळाडूचं कौतुक आहे. मुझे प्यार नहीं तुझसे है बा मुझे दिल को तेरा दे बा मुझे प्यार नहीं तुझसे है बा मुझे दिल को तेरा दे बा ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका. थँक्यू डीजे. बाळासाहेबांनी सुंदर झेल टिपला. त्यांचं थोडंसं वळण्याची मी वाट पाहत होतो. टी शर्ट वरती नाव आहे आणि त्यांनी झेल सुरेख का टिपला माहितीये का? तिथे एक छोटा कार्यकर्ता तडमड करत होता. त्यांच्या जवळच एक लहानगा पोरगा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये उभा होता. त्याचा जर का स्पर्श झाला असता त्यांचं मला वाटतं बॅलन्स गेला असता. तो झेल सुटला असता. परंतु त्या छोट्या मुलालाही लागू दिला नाही आणि चेंडूही खाली पडू दिला नाही. बाळासाहेबांच्या झेलाचं कौतुक आहे. धावफलक 26 धावा धावफलकावरती आहे. 26. षटक क्रमांक 3. शिवराज पहिल्या चेंडूवर चौकार आला परंतु त्यानंतर मात्र शिरूर मंचर संघाला पूर्णपणे रोखून टाकलाय. स्विच हिटचा प्रयत्न होता राहुल गोगाडेचा. काय अप्रतिम बॉलिंग टाकली पहा या छोट्या खेळाडूनं. फक्त खर्च केल्या 5 धावा.
एक षटक 5 धावा 2 बळी. जबरदस्त गोलंदाजी शिवराज. आडनाव शिवराजचं आडनाव माहितीये का? शिवराज शिंदे. हे मी काय विचारतोय, मागं आडनाव गेलं ना 2 मिनिटात त्या बिचाऱ्या खेळाडूची व्हिडिओ क्लिप येईल, कुठेतरी त्याला त्याचा फायदा होईल. एक षटक 5 धावा 2 बळी. अविनाश गावडेंना व्हिडिओ क्लिपची गरज नाहीये, त्यांच्याबरोबर लोक फोटो घ्यायला येतात, कारण नाव तेवढं करून ठेवलंय. जी नवीन मुलं आहेत ना त्यांना त्या व्हिडिओ क्लिपची फार गरज असते, कारण त्या व्हिडिओ क्लिप्स कालच तुम्ही पाहिले का खेळाडूची व्हिडिओ क्लिप तुमच्या व्हायरल होते. सचिन शीतल हे नाव सकाळपासून मी मैदानावरती ऐकतोय. सचिन शीतलला एवढं मला वाटतं घरात तो बाहेर येते की नाही एवढा दबाव आलाय. गोलंदाजाचं नाव राहुल गलांडे. इंडोर प्रॅक्टिस स्विंग मारा सराव करतोय. एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद सर काय लिहून ठेवलं तुम्हाला माहिती आहे. तुमच्यापेक्षा कमजोर खेळाडू कधीतरी नाव कमवून पुढे गेले असतील, चांगले खेळाडू मागे राहतात. नो बॉल आणि तिथे शिवराजनं झेल सोडला. घेतला असता तरी फार काय फरक पडला नसता, परंतु एक धाव वाचली असती हे मात्र निश्चित आहे. नो बॉल प्लस 2 प्लस फ्री हिट. बरंचसं ओव्हरकास्ट कंडिशन आहे, ढगांनी त्या ठिकाणी आच्छादलेलं मैदान आहे. काळे त्या ठिकाणी ढग पुंजक्यासारखे मैदानावरती चूबाजूला फिरतात, आदनं मधनं थोडंसं गरजतंय. अनिल बेलोडे सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर यावेळेस मिस टाइम फटका बॅटच्या आतली एज घेतोय. दूरवरनं शिवराज फाईन लेगवरनं चेंडूच्या मागे आला आणि थ्रो किती सुंदर टाकलाय पहा त्या छोट्या खेळाडून विकेट किपरला. आणि याच बरोबर राहुल गोगाडे परतावं लागेल रनआउटच्या रूपाने तंबूच्या आश्रयाला. थँक्यू टीजे. 30 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर विशाल अलभर या ठिकाणी गोलंदाजी माफ करा फलंदाजी मार्कवरती येत आहेत. 30 धावा पूर्णपणे रोखून धरलाय ते मात्र मंचर शिरूर संघाला मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहुलची. फुलटॉस चेंडू विशाल निगोडच्या बॅटचा संपर्क झाला होता की नाही पाहूया. पंचाच्या नंतर कळेल. नक्कीच बॅटला स्पर्श करून चेंडू गेला. शेवटचं षटक असेल. 4 ओव्हरची मॅच आहे ना, 4 षटकांचा सामना आहे. याचा अर्थ हे शेवटचं षटक आहे जे राहुल टाकतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 31 धावा. आता मला वाटतं वाजलेत ते 5 वाजून 10 मिनिटं, परंतु काळोख असा आहे असं वाजते 7 वाजून गेलेत. एवढ्या मात्र मान्सूनचा सरेकाने कालावधी आहे. जूनचा पहिला आठवडा आहे आणि आयोजकांनी कळवलंय खरं तर अगोदरच स्पर्धेच्या अगोदर डिक्लेअर केलं गेलं की पाऊस आला तर रबर बॉलवर स्पर्धा पूर्ण होईल. त्यामुळे परंतु आता त्या ठिकाणी पावसाची परिस्थिती नाहीये, त्यामुळं आणि खेळाडू सरावामध्ये नाहीयेत, बॅट त्या प्रकारचे उपलब्ध नाहीयेत, त्यामुळं नक्कीच टेनिस बॉलवरती आपण खेळतोय. मिस टाइम फटका कव्हर्स मध्ये फिल्डर चेंडूच्या खाली झेल सुरेख टिपलाय. फलंदाज बाद. विशाल मला वाटतं लगेच तंबूच्या आसरला परततायत. मोठी पडझड आपण पाहतोय आंबेगाव मंचर शिरूर संघाची मैदानात. आता साईराम टीमची जे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. न्यू बॅटर पवन. विशाल निगोट नॉट स्ट्राइक एंडला आला. खरं तर ती सिंगल विशालने घ्यायला हवी होती की नाही हाच फार प्रश्न मोठा आहे, किंवा सगळे चेंडूच विशालने खेळायला पाहिजे होते, कारण त्या पुढच्या चेंडूवर तो नॉन स्ट्राइकला उभा राहिलाय. विशाल तेवढा हुशार खेळाडू आहे, त्याला माहिती आहे नॉन स्ट्राइकला जास्त वेळ उभं राहणं संघाला परवडण्यासारखं नाही, परंतु आता त्याला हताशपणे ते पाहावं लागतंय कारण ती सिंगल घेतो नॉन स्ट्राइकला आला. धावफलकावरती आमचे स्कोरर मित्र कळवत आहेत 31 धावा धावफलकावरती आहेत. 2 दिवस झालं सुमित सोनवणे सर सुंदर अशा प्रकारची वातावरण निर्मिती करत क्रिकेट मधले अनेक रंजक संजक किस्से तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत, आणि ज्यामुळे या देहरोड परिसरातले त्याचबरोबर ऑनलाईन मॅचेस पाहणारे सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत. शिवराज माफ करा राहुल राईटा मोर द विकेट. ओ हा चेंडू तसाच मागे निघून गेला. इथे धावबाद होणार का फलंदाज, आणि पाहूया मोरे सरांनी इशारा केला फलंदाज धावबाद आहे. विशालनं आता आपल्याकडे स्ट्राईक त्या ठिकाणी घेतलेले आहे.
चला चला पटपट खेळा मित्रांनो. ओव्हरकास्ट कंडिशन्स आहेत. कुठल्याही क्षणी पावसाला सुरुवात होईल. सर्वांची पळापळ होईल. काल सुद्धा काही सामने पावसामुळे आपल्याला शिल्लक ठेवावे लागले आणि ते संघ आपल्या या परिसरातलेच आहेत, त्यामुळे त्यांना परत बोलवणं सोपं आहे. आता तुम्ही विचार करा, हे इंदापूर किंवा मंचर आंबेगाव किंवा फलटण वगैरे किंवा बाकीचे पारगावचे जे संघ आहेत दौंड, यांना परत बोलवणं अवघड आहे. सोलापूर साईडकडनं काही खेळाडू आलेले आहेत. विनोद बाबळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राहुल सुंदर गोलंदाजी, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. ओ विशाल, मला वाटतं ज्या प्रकारे गेल्या 4-5 चेंडूमध्ये तो खेळत होता हे होणारच होता असं वाटत होतं आणि तेच घडलंय. फलंदाज क्लीन बोल्ड होतोय. सोडून दिला चेंडू. G A G A. न्यू बॅटर विशाल गायकवाड अर्थात पाटील मैदानावरती उतरत आहेत. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ शिल्लक असावा. पहिल्या षटकामध्ये मयूर, दुसऱ्या षटकामध्ये ओंकारनं चांगली बॉलिंग केली. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा देत 2 बळी टिपले सूरजनं आणि राहुलनं. आतापर्यंत आपण पाहतोय केवळ 5 धावा फक्त दिलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी 2 युवा गोलंदाज करतात आपल्या इंदापूर संघासाठी, शिवराज आणि राहुल. आपल्या सिनियर जे सहकारी आहेत मयूर आणि ओंकार यांच्या गोलंदाजीला तेवढी सुंदर साथ या 2 युवा खेळाडूंनी दिले. करावं तेवढं कौतुक कमी आहे. दूरवरून आलेला संघ आहे. विशाल गायकवाडांचा फटका स्क्वेअर कट केलाय. दूरवरनं फिल्डर डीप पॉइंटला चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरीकडे प्रयत्न होता. विनोद बाबळे यांना थांबवलंय आणि इथे विनोद बाबळे होतील रनआउट. एकच धाव मिळेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. एका इनिंगचा खेळ संपलाय. 32 धावा धाव फलकावरती आहेत. इंदापूर संघाला 24 चेंडू मध्ये 33 धावांचं माफक आव्हान आहे. हा सामना रंगणार. इंदापूर संघ आरामात जिंकणार की शिरूर मंचर काहीतरी खळबळजनक थरार नाट्य मैदानावरती निर्माण करणार, हे ऐकण्यासाठी मी थोडा वेळ थांबेल. तुम्ही थांबू नका. नजर रोखून पाहत राहा. तुम्ही मात्र श्री अष्टविनायक विजन चषक 2024 आणि यानंतर ऐका मावळ तालुक्याचा एक सुंदर सुमधुर कल्पकतेने भरलेला आवाज सुमित सोनवणे सरांचा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. काटेवाडी गलांडेवाडी आपले फलंदाज रेडी ठेवा. यानंतर अजून एक सामना बाकी आहे, तर घाई करायची आहे, विनंती आहे प्लीज. तो पडेल काय पुढे गरजायला लागले. चला सामना सुरू करायचा लगेच.
चला गाई करायची लगेच. सामन्याला इथे होईल सुरुवात. आपण पाहतो निश्चितपणे एक सुमधूर ज्यांचा आवाज आपण अपूर्वी ऐकला, ज्यांच्या शब्दांमध्ये भले भले गणले त्याजनी दीपकजी म्हणले, यांचा आवाज तुम्ही ऐकला. आणि आता पुन्हा एकदा पाहायचं मैदानामध्ये सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जातोय. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. आपण पाहतोय मैदानामध्ये आता 32 झालेले आहेत. 33 धाब्यांचं टार्गेट आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या मध्ये घेऊन येईल. आपण पाहतोय विशाल निघोट आघाडीची जोडी. एका बाजूला प्रसाद आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले गेले तर जामुन आहे. हे आघाडीचे बॅटर्स आहेत. पहिला बॉल, पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड स्क्वेअरला गेला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे फार दूरवरती आणि मैदानामध्ये जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे सिंगल आली आणि या सिंगलने संघाचं खातं उघडलेलं आहे. मला वाटतं आमच्या डीजे ऑपरेटरला दीपकजी म्हटले सरांनी सांगितले गाणी कशी वाजवावी हे मला वाटतं अनिल बेलोटे यांच्या शब्दांमध्ये सांगणं गरजेचं आहे. आम्ही जी भुजबळ सर कुठं असतील त्यांनी लगेचच ती ओहो रिव्हरचा फटका. यावेळी गॅप शोधलाय तिथे जामुनच्या बॅट मधून. आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पार. इथे चौकार. मग येईन कुणाचं ऐकू मला पाहिजे फक्त बाई. येईन मला कुणाचं ऐकू मला पाहिजे फक्त बाई. रिव्हरचा फटका देखील करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय केला पुढे एकदा आणि त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या मध्ये येणार आहे. पुण्याचा गोलंदाज तयार आहे विशाल. ओहो आणि या धर्मान परफेक्ट यॉर्कर. प्रसादला मात्र इथे परतावा लागणार आहे. पहिली विकेट, पहिलं यश. सोडून जाया. आता जर आपण इथे पाहिले तर मैदानाच्या मध्ये विकेट येताना पाहायला मिळाली. 6 धावा ज्या धावलकावरती धावा नोंदवलेल्या. प्रसादची फार मोठी विकेट मी म्हणेल. फार मोठं खिंडार पडलेलं आहे आणि आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर देखील मैदानामध्ये दाखल ते होणार आहे. ओमकार मैदानामध्ये आपण पाहतोय ते दाखल होईल. विशाल निघोट मैदानामध्ये पुण्याला पाहिजे. पहिले षटक प्रगती पथावरती असताना थोडी घाई करायची आहे. 33 धाव्यांचा टार्गेट आहे कारण पावसाचं सावट आहे आणि यामुळे कुठल्याही संघाला फटका बसू शकतो याचा. ओहो यावेळी फक्त चेंडूला दिशा दिली. क्लास दाखवला तिथे. बॅटचा फेस ओपन केला परंतु बहारदार चेंडूला मात्र तिथे अडवलं जाईल. दुसरा धाब्याचा इथे प्रयत्न आहे. 2 धावा तिथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ते घेतला जाईल आणि या 2 धावेने संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचते. धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 8 धावा. आज आपण इथे मैदानाच्या मध्ये जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे पहिलं षटक दुसऱ्या फेरीतील असणारा दुसरा सामना यानंतर क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला बघायची आहे. पहिला संघ कुठला असेल जो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. गती परिवर्तन केलेला हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल परंतु तिथे चेंडू सीमारेषाचा बाहेर पोहोचेल. आलेला चौकार. थँक्यू डीजे. आणि आता जर आपण इथे पाहिलं तर मैदानाच्या मध्ये चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धाफलकावरती 12 धावा च्या धाफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. एक षटकाचा आपण पाहतो खेळ संपलेला आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात मैदानाच्या मध्ये होतीये.
मेघराजाचं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं, कारण उन्हाचा प्रचंड इतका मोठा तडाखा जाणवत असताना प्रत्येकाला मेघराजा मात्र हवावासा वाटत होता. आणि त्या मेघराजाचं सावट आता सध्या वरती ढगाळ वातावरण आहे, थोडासा गारवा देणारा आणि प्रत्येकाला शांत करणारं हे वातावरण. विशेषतः जर आपण पाहिले गेले तर प्रत्येक बळीराजा आभाळाकडे मात्र डोळे लावून बसलेला आहे, कारण प्रत्येक बळीराजाला माहिती आहे शेतकरी जगला तर देश जगेल, हे फार महत्वाचं आहे. स्कोर कार्ड वरती 12 धावा, त्या धबलकावरती आपण पाहतोय धावा आहेत. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. तेजस इथे तयार आहे. ओहो, यावेळी पाहायचंय जामुनच्या पाठमधून पडझड धडपड आहे, परंतु चेंडू फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. षटकार. Everybody's hands up in the air and clap, 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 clap. थँक्यू डीजे. इथे मात्र आपण पाहतोय षटकार आलाय. 18 धावा धबलकावरती. जामून पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं फार मोठी इनिंग उभी करू शकला नाही, परंतु या मॅच मध्ये त्याने त्याचे रंग उधळायला सुरुवात केली आहे. पुढे पाहायचं बॅटचा फेस ओपन केलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि पुन्हा एकदा इथे चेंडू सीमा रेषा अगदी जवळ आहे, अगदी जवळ पोहोचलाय चेंडू. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. 3 धावा इथे मैदानाच्या मध्ये जे येणार आहेत. मैदानाच्या मध्ये स्कोर कार्ड आपण पाहतो इथे मैदानाच्या मध्ये 21 धावाच्या धबलकावरती ते असणार आहेत. मैदानात आपण पाहतोय पुन्हा एकदा तेजस कमबॅक करेल का. स्ट्राईक आउट आपण पाहतोय ते ओमकार. ओहो हो, यावेळी मात्र तेजसचा वेग होता. या चेंडूमध्ये आपल्याला वेग बघायला मिळाला. संघाचं धफलक मात्र आपण पाहतोय ते स्थिर असणार आहे. जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळेल. 21 धावा धबलकावर. आयोजकांनी मात्र आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा तेजस. ओ, पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला चेंडू. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलेला आहे. स्कोर कार्ड वरती 21 धावा 21. लागोपाठचे 2 चेंडू इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तरी इथे डॉट येत आहेत. तेजसला कमबॅक करायचंय. ओमकार स्ट्राईक तयार आहे. लोअर फुल टॉस. मिनी हेलिकॉप्टर आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे थोडीशी चुकी होताना मैदानामध्ये बघायला मिळाली राहुल कडून. आणि तोपर्यंत इथे मैदानामध्ये आलेली सिंगल आहे. 1 धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाचं धफलक आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर इथे बघितले गेले तर 22 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं की क्रिकेट हा वेड्या लोकांचा खेळ आहे आणि त्याशिवाय मात्र तुम्हाला मोठं नाव करता येणार नाही. तुम्ही आज पाहिलं असेल की या हंगामातील टेनिस बॉलवरची सर्वात शेवटची स्पर्धा म्हणून मात्र या स्पर्धेकडे बघितलं जात आहे. रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे होता. फार मोठी अपील तिथे केली जाईल. 2 पंच मात्र थोडीशी चर्चा तिथे करतायत. अपील जरूर केली आहे, परंतु त्या अपील मध्ये फार विश्वास आहे की नाही बघायचंय. आणि पंचाने इथे कळवले की इथे नॉट आउट आहे. चला घाई करा. चला सामना सुरू करा. संजय सर, शेवटच्या बॉलला सिंगल आहे ना? सिंगल.
एक सिंगल मैदानामध्ये आपण पाहतो येताना बघायला मिळाली. स्कोर कार्डवरती 23 धावा धाबलकावरती शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 10 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आहे. आज आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे खेळाडूंनी देखील अशा प्रकारचं तयारीने ते आलेले आहेत. आयोजकांचं विशेष कौतुक करेल. त्यांनी ओळखली की या हंगामातील ही शेवटची स्पर्धा आहे आणि स्पर्धेचा कालावधी अशा ठिकाणी आहे जिथे उन्हाचंही सावट आहे, पाऊसही येण्याची शक्यता आहे. पाऊस जर आला रबर बॉलवरती स्पर्धा खेळवली जाणार म्हणजे दोन्ही प्रकारचं क्रिकेट तुम्हाला एका स्पर्धेमध्ये बघायला मिळतंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज राहुल. स्ट्रायकर आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये जामून आहे. आतापर्यंत एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. जामून स्ट्रायकर तयार. कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅटला आपण पाहतोय तिथे बाय बाय करा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चेंडू इथे डॉट येताना आपल्याला बघायला मिळेल. संघाचं दबलगे दिसते रे. क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं की धीमेपणाची क्रसोडी. क्रिकेट हा ओहो रिव्हर्स क्षेत्ररक्षक तिथे फार दूरवरती. टप्पा पडला, दिशा बदलली, चेंडू सीमारेषा पार. इथे धन 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 करीत चौकार. या ठिकाणी यशवंत पाचंगे स्पोर्ट क्लब पारगाव हरळवाडी टीम कॅप्टन विनंती करतो आपण सर्वांनी लगेच या ठिकाणी टॉससाठी यायचंय. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. रिव्हर्सचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. चेंडू मात्र आपण पाहिले गेलं तरी इथे डॉट येणार. संघाचा दबल दिसते रे. 27 धावा धाबलकावर आहेत. पारगाव हरळवाडी टीम सर्वांनी डगआउटच्या दिशेने या इकडे लगेच. विनोदजी पोल यांचं देखील आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ओ स्वीप केला बॉलला परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 2 धावेचा प्रयत्न होता परंतु नकार इथे कळवला. एका धावेवरती समाधान असेल. 28 धावा धाबलकावर आहेत. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय परंतु ते आपण पाहिले गेलं तर सरळ चेंडू हातामध्ये जाऊन विसावलाय. इथे विकेट आलेली आहे. सामन्याकडे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे एकदा तुम्हाला इथे घेऊन जाणार आहे. आणि आता जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे गोलंदाज तयार आहे. हलक्यातून आपण पाहतोय पुण्याचा चेंडू देखील काढला जाईल. सावधरित्या ढकललेला चेंडू सिंगल मैदानाच्या मध्ये घेतले. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. एक धाव इथे आलेली आहे. एका धावेच्या मदतीने आपण पाहिले तर संघाची धावसंख्या धाबलकावरती 29 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि आता जिंकण्यासाठी मात्र जर आपण बघितलं ना अजूनही 4 धावींची गरज आहे. मॅच ही संपलेली नाही अजून. हे क्रिकेट आहे मित्रांनो. 6 चेंडू 4.
सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे, पण मैदानामध्ये पाहिजे शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाजी ते तयार आहे. विमलजी कॉल सरांचा आपण पाहतोय. शुभागमन होते सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज जरा चला मैदानाच्या बाहेर या सराव करणारे खेळाडू. चलो बच्चा कंपनी. राहुल भाई जरा परिस्थिती हाताळा. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाईल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज मैदानामध्ये तयार असणार आहे. शेवटचा षटक घेऊन विशाल गायकवाड. 6 चेंडू बनवायच्या 4. पहिलाच बॉल पुढे सरसावत खेळलाय. मिड ऑफच्या ठोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडू इथे पाठबळ होतोय. सिंगल आली. दुसरा धाब्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार आहे. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतो आलेल्या 2 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा यावेळी मात्र बॅटचा फेस ओपन केला आणि विकेट आहे. विकेट आली आहे. काय पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट बघायला मिळेल का? आता जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 4 चेंडू शिल्लक बनवायचे आहेत. 2 धावा. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो अजून. हेच क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला आहे. काल आपण पाहिले 6 चेंडू मध्ये 2 धावा झालेल्या नाहीयेत. आज पुन्हा एकदा विशाल गायकवाड स्वतः आत्मविश्वासाने ते गोलंदाजीसाठी आलेत. विकेट आलेली आहे. लोअर फुल टॉस स्वीप केलाय चेंडूला. एक सिंगल मैदानामध्ये आली. दुसरा धावेचा प्रयत्न. डेंजर एंडला फेकी जबरदस्त होती. अचूक फेकी बघायला मिळाली. 1 धाव आली. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 3 आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. काल आम्ही ते अशाच परिस्थितीला बघितलेली आहे. हा चेंडू मात्र सावधरित्या आणि जामुनच्या बॅटमधून आपण पाहतोय एक विजयी सिंगल विजयी झालाय. विजय संघाचं अभिनंदन आहे. चला टॉस साठी जरा कॅप्टन धोनी लगेच. कुठल्या प्रकारचा आपल्याला वेळ घ्यायचा नाहीये लगेच.